एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक, आरक्षणाची गरजच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्याचा सर्वाधिक पैसा खर्च होतो। देश तोडण्याचा विचार नाही, राज्यात आपल्या मुला-मुलींना प्राधान्य द्या, तर टाळा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। दरम्यान राज ठाकरे प्रकाश आंबेडकर काय बोलले माहित नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने पुढे होत आहेत। अशा व्यक्तींना मी असताना म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे। कारण हे ब्रेकअप ऑफ दी नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सरळ आतमध्ये टाकून मोकळा झाला पाहिजे। समाज दुभगण्याची जी वक्तव्य आहेत, समाज दुभगला की देश दुभगतो। माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट ताबडतोब लागला पाहिजे। राज ठाकरे काय बोलले, प्रकाश आंबेडकर काय बोलले, या संदर्भात मला काही माहिती नाही। मी एवढंच सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे, याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे। एसी वातावरणात एसीच्या घरात जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार? अशिक्षित घरी जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार? आरक्षणाचं महत्व समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतनं जावं लागतं, त्या परिस्थितीने पूर्वज गेले आहेत याचा अनुभव असावा लागतो। महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी आहे ही समजून घ्यावी लागते आणि म्हणून तर आम्ही म्हणतो, एकदा होऊन जाऊ ना, जातीनुसार जनसंख्या होऊन जाऊन द्या, म्हणजे बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला एकदा कळेल। राजसाहेबांनी कुठल्या दृष्टिकोनातून ते वक्तव्य केलंय हे त्यांना ते चांगलं योग्य पद्धतीने काय त्यांचं वक्तव्य पाहिलेलं नाहीये, म्हणून एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलणं उचित नाही। माननीय राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्याचं समजत आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं त्यांनी वक्तव्य केलं आहे। परंतु भारतामध्ये माननीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण दिले। मनोज जरांगे यांची मध्यंतरी राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि त्यांनी त्यानंतर वक्तव्य केलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता ते म्हणत आहेत आरक्षणाची गरज नाही। त्यामुळे माननीय राज ठाकरे हे पलटूराम आहेतच, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं रिपब्लिकन पार्टी पेटा खरात पक्षाचं जाहीर मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।